हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आहे आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आणि आजचा दिवस सुरू झालाच होता धावपळीने. तर सकाळचे 5 वाजले होते आणि आम्ही पोहोचलो होतो ओंकारेश्वर. 6 वाजेपर्यंत आम्हाला रेडी होऊन खाली पोहोचायचं आणि अर्थातच आम्ही लेट झालो. सगळे पुढे निघून गेले आणि आम्ही चौघीच मागे राहिलो. पण म्हणतात ना, देवाच्या दर्शनाला निघालं की रस्ता आपोआप सापडतो आणि आमचा ऑटो खालीच उभा होता. मग ऑटोने आम्हाला ममलेश्वर मंदिरापाशी सोडलं, पण समोरची लाईन बघूनच आमचा कॉन्फिडन्स गेला. मग म्हणलं आधी ओंकारेश्वरचं दर्शन घेऊया, कारण बुकिंग तर 2 दिवस आधीच झाली होती. आणि इथून सुरू झाला आमचा एकदम सुंदर पार्ट. कारण पुलावरून जाताना जो व्ह्यू दिसत होता ना, यार बस यही रुक जाओ ऐसा लग रहा था. खूप प्रसन्न वातावरण होतं तिथलं. मग पुलावरून खाली गेल्यावर बुकिंग काउंटर होतं, तिथून आम्हाला बँड कलेक्ट करायचा होता. बँड घेतला आणि आम्ही डायरेक्ट दर्शनच्या लाईनमध्ये निघालो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे वेळ अजिबात लागला नाही आणि खूप सुंदर दर्शन झालं. आता अजून एक गोष्ट बाकी होती, ममलेश्वरचं दर्शन आणि नर्मदाची परिक्रमा. आणि मनात एकच विचार होता, परत कधी येऊ माहीत नाही, पण मग आजच सगळं करून घेऊया. मग आम्ही निघालो बोटकडे. आणि खरं सांगते, इथून परत जावंसंच वाटत नव्हतं. हे सगळं इतकं सुंदर वाटत होतं मला. मग आम्ही नर्मदा क्रॉस करून पोहोचलो मामलेश्वरला. ओंकारेश्वर आणि मामलेश्वर हे दोन्ही मिळून एकच ज्योतिर्लिंग मानले जातात, म्हणून इथलं दर्शनही तितकंच महत्त्वाचं होतं. ममलेश्वरचं पण खूप सुंदर दर्शन झालं. आता आम्ही चाललोय बसकडे, नाही तर रूमकडे. काय मी तुझं जायचं आता मला माहिती. पण इथपर्यंत सगळं छान चाललं होतं आणि त्यानंतर आमच्या ट्रिपमध्ये आला एक मोठा ट्विस्ट. खूप जास्त थकलो आणि ट्रॅफिक पण आहे का खूप. आलाय दर्शन सगळं छान झालं. जास्त ट्रॅफिक लागलं आणि दुसऱ्या रूट निघावं लागलं आम्हाला असं वाटतंय. कसला दुसरा रूट? इथंच खूप जास्त ट्रॅफिक झालंय. एकच रूट आहे आणि तिथूनच निघायचं आहे आता आम्हाला. तर ट्विस्ट असा होता की आमचा प्लॅन होता उद्या उज्जैनला जायचा आणि उद्याच जाऊन महाकालची भस्म आरती करायची. पण श्रावण असल्यामुळे आणि हे बघा गर्दी किती आहे, त्याच्यामुळं उद्याचं दर्शन आम्ही आजच घ्यायचं असं ठरवलं. म्हणजे सकाळी ओंकारेश्वर, मामलेश्वर, नर्मदा परिक्रमा आणि आता लगेच उज्जैन. मग म्हणलं जाऊ दे, दर्शन होणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ट्रॅफिक मध्येच आमचे 1 तास वाया गेला आणि आम्ही पोहोचलो आता रूमवर. आणि इथून आता डायरेक्ट आम्हाला उज्जैनला निघायचंय लवकर, कारण की भस्म आरती तर सांगू नाही शकत होईन का नाही, पण दर्शन चाले पाहिजे. चला मग बॅग वगैरे पॅक करून परत खाली यायला सांगितलंय आवरून. चलो नाश्त्यासाठी काय जेवणासाठी काय माहिती, नाश्त्यासाठी गाडी थांबली. थोडस झोप लागली ना की गाडी थांबती. म्हणजे आम्ही सध्या हॉटेलमधून निघालो होतो. आम्ही उज्जैनसाठी निघतोय आता आणि 10:30 वाजलेत, नाश्ता पण नाही झाला. आता काय माहिती कशासाठी गाडी थांबली. हा, मग कुछ खाते हैं फिर आगे निकलते. माझं माहित पाव तर झालं ना. मला असं वाटतं उगाच मी साडी घातलीये, काहीतरी ड्रेस वगैरे घातला असता ना परवडलं असतं. ती साडी तुझी किती हलकी आहे आणि तू तरी साडीला नाव ठेवते हलकी. चलो गाइस, कुछ खाते हैं और यहाँ से निकलते हैं. खूप सुंदर वातावरण आहे इथलं. मला असं वाटतं की इथंच येऊन राहावं. चलो आता जेवण झालं आणि आम्ही आता चाललोय परत बसमध्ये बसायला. आमचा परत 3 ते 4 ते 5 असं काही तासाचा प्रवास असणार आहे उज्जैनसाठी. हो बाई, गाडी काय माहिती. 3 वाजले, 10-11 वाजता निघलो होतो आम्ही जेवण करून आणि अजून आम्ही पोहोचलो नाहीये. खूप लेट होणार असं वाटतंय. तर आमची गाडी उज्जैन पासून जवळपास 10 ते 15 किलोमीटर दूर थांबली होती, त्यामुळे तिथून आम्ही ऑटो करून उज्जैनकडे निघालो. और जब हम उज्जैन पहुंचे तो सच बोलू तो मेरी खुशी का कोई ठिकाणा नाही था. अजून तर महाकालचं दर्शनही झालं नव्हतं, पण फक्त तिथे पोहोचल्यावरच मनात एक वेगळीच फिलिंग आली होती. बाहेर एवढी गर्दी होती की रोडवर नीट उभा राहायला पण जागा नव्हती. मला वाटलं आता दर्शनासाठी किती वेळ लागणार कोण जाणे, पण खरी गोष्ट तर आम्ही आत गेल्यावर कळली. दर्शनाच्या लाईनमध्ये गर्दी तर नव्हती, म्हणून आम्ही खूपच फास्ट आत गेलो
हा एक्सपिरियन्स इतका वेगळा होता ना माझ्या अख्ख्या आयुष्यात. मला असं कधीच फील झालं. मी बाबांचं दर्शन घेतलं आणि काही क्षण तिथे थांबले आणि मग मी पुढे निघाले. नंतर ते परत मागून आले आणि तो क्षण मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. दर्शन घेतलं अचानक माझे डोळे भरून आले आणि का आले माहीत नाही. कदाचित त्या क्षणी मनात खूप काय होतं, पण प्रवासाचा थकवा, एवढी धावपळ, सगळं मागे सोडून त्या क्षणी फक्त बाबांसमोर उभं राहणं आणि मनात एकच भावना होती, बस आता अजून काही नको. यापेक्षा जास्त काही मागायचं नाही, फक्त हा क्षण असाच कायम राहावा. मग महाकालचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो शिप्रा आरतीसाठी. थोडा उशीर झाला होता, पण नशीब चांगलं होतं, कारण आम्ही पोहोचलो त्यावेळी आरती अजून सुरूच होती. आणि खरं सांगायचं तर तिथलं वातावरण इतकं शांत होतं ना, आजूबाजूला शांतता आणि फक्त आरतीचा आवाज. त्या काही क्षणासाठी मन अगदी शांत झालं होतं. पण तिथे जास्त वेळ थांबणं शक्य नव्हतं, कारण अजून गडकालिका माताचं दर्शन घ्यायचं होतं. म्हणून लगेच तिथून निघालो आणि अर्थातच तिथे पोचायलाही आम्हाला जवळपास 1 तास लागला. मग शेवटी आम्ही गडकालिका मातेच्या मंदिरात पोचलो आणि इथे बिलकुल गर्दी नव्हती. अगदी 5 मिनिटात आमचं दर्शन झालं आणि खरंच देवीचं दर्शनही खूप छान झालं. मग तिथून आम्ही निघालो जिथे आमची बस उभी होती. तिथे पोचायलाही पुन्हा जवळपास 1.5 तास लागला. मग जेवण झालं आणि आज खूप जास्त थकले होते. दिवसभराची प्रचंड धावपळ होती, पण त्यापेक्षा कितीतरी जास्त सुंदर आठवणी घेऊन हा आजचा दिवस संपला. तर आजचा दिवस खूप म्हणजे खूप इतका भारी गेला, काय सांगू तुम्हाला. आणि मी आता खूप जास्त थकले आणि उद्या परत म्हणजे आता 12 वाजलेत आणि उद्या सकाळी 4 वाजता आम्हाला जायचंय. परत राहिलेले सगळे दर्शन कंप्लीट करायचे. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. बाय.